नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते. तर आता संध्याकाळचे 5 वाजता आहे आणि घरातले कामं आवरून आज दिवसभर आराम केला. 12-12:30 वाजेपर्यंत सर्व कामं आवरून झाले होते आणि मी, गुडिया आणि दिव्या दिवसभरचे बेडवरती आहे. आता उठली आणि आता थोडेफार चहाचे भांडे आणि आज मेन म्हणजे गुड्याने चहा करून दिला मला आणि चहा इतका छान झाला होता ना, गुड्याचा हातचा खूप मस्त झाला होता. तर चहा वगैरे घेतला. आता आवरते, भांडे कुंडे आवरते आणि मला हळदीला पण जायचं आहे. तर म्हटलं हळदीची पण तयारी करते. 5 वाजलेले, 6:15 हळदीला जायचं आहे. त्याआधी आता झाडू पोछा वगैरे सर्व आवरून घेते. आई गं, लागलं गं मला हे. तर भांडे लावते, बाकीचे भांडे दिव्याने लावून दिले. किचन ओट्यावरती थोडाफार पसारा आवरते. दादा जातोय माझा जिमला. काय घेतोय तू? तर आता मी घरातले कामं आवरून घेते आणि तयारी करते आणि मग जाऊ आपण हळदीला. चला. तर मी मस्त तयार झालेली आहे आणि आता जाते. हे बघा 6:15 होत आलेले. चला, माझी वाट बघताय माझ्या मैत्रिणा. येते बेटा मी. आणि वडापावचं करून गेलेली आहे. गुडिया वडापाव करून घेणार आहे. सर्व तयारी करून ठेवलेली मी. चल बेटा, येऊ का मग? ताई, पाणी बघून घे जा. आम्ही आलो आता. इकडे जाय बाकीच्यांना सोडताय, ऑफिसच्या लोकांना म्हणे माहीत आहे का? मग जाऊ दे, गाडी मजा सुद्धा आपण. हा ना, तेच असंच राहते. एकदा एकदाच आहे बारीक आहे घेत चालू राहते. Am scos articul de अरे आत्याना पोरे वेगळी मारण्याची मुलं मिळाले असते. ती खुर्चीवर सोडली.
गुड्याचं चालू इथं खोलणं. दाखव म्हणे. थांब 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 थांब, दाखवू नको तू. ठेव. किती छान, किती चांगली साडी फाडून टाकली मम्मी. साडीसाठी किती गरम आहे. खुल्लं का मग? गरम बघ किती आहे. उन्हाचं. ठेव तिकडे. आमचं पार्सल खोललं गेलेलं आहे आता. चला बाई, मला कृष्णा सरक तिकडे. काल काय झालं माहिती का, घरी आले आणि मला आठवणच पडली तर व्हिडिओ करायची, आणि सकाळी पण आठवण नव्हती. जेव्हा मी लग्नाला गेली ना तेव्हा म्हटलं थोडासा व्हिडिओ घेऊन घ्यावा, तर तेवढाच व्हिडिओ घेतला. घरी आली, स्वयंपाक केला. स्वयंपाकमध्ये पनीरची भाजी, पोळ्या, भात, चपात्या वगैरे करून, आणि पाहुणे आलेले. पाहुणे माझी बहीण, पाहुणे आणि तिचे मुलं. तर आत्ता जातोय आम्ही पिक्चर बघायला. 8:30 झालेले आता. गुड्या पण तयार झाली आणि असं सिंपल असं तयार झालेली. गरमच इतकं होतंय ना काय सांग. चला चला चला. हो रे बाबा, लाईट तर लावा, लाईट लावा ना, लाईट लावा ना. तर गोदड्या वगैरे टाकून झालेले. तिथून आले की लगेच झोपव. एसी बंद करायची आठवण ठेव बेटा. मागची केली का तुम्ही? हा चल. एसी बंद, दिव्या एसी बंद, बून बटन व्यवस्थित करा. चल प्रेम, देखा कसा फोटो काढते. नवीन फोन घेतला ना त्याच्यात. हा लॉक आण जैसे. एक मिनिट थांब. काय हा इथं अंधार आहे ते ना. हा आणि आमना पण अंधारा बी असतरी. चल चला चल. कृष्णा काय करतो? आम्ही आलो मस्त वरती ना बाबा. दादा तू खाली जाय, वरच बसली. तू खाली जाय आमचे फोटो काढायला. इथं उभा राहा. दिव्या, दिव्या तिकडे येते ना. दिव्या इकडे येते का? इकडे. हा इकडे. काढा ना, 1 मिनिट बसली ना तू. कृष्णा हो ना हो ना. लहान बहीण आणि प्रेम तनू आलेले होते. जाता येते आणि गुड्या जाते त्यांच्यासोबत. मेन म्हणजे बाय कर ना, बाय कर ना. मला व्हिडिओ करायचा नव्हता. बाय. हे बघ. अय रिक्षा येईल ना, रिक्षा रेल्वे स्टेशन डायरेक्ट. दिव्या माझी चप्पल आणते. हा तन्याव, प्रेम, गुडिया चालली. बापरे बापरे बापरे, किती सेवा. माझी चप्पल आणून दिली ना.
बाय तर कर. मेरे प्रेम आहे ना. बस रे. हा बस. हा हा हा. मामांना विचारलं नाही आता फोन लावला होता ना ग तिने. फोन लाव. हा अवतार बघा. गेट लावून ये बेटा. माझा चेहरा का दाखवत नव्हती. अवतार माझा. आणि माहिती आहे का 2 दिवसापासून पाहुणे होते. लग्न 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 लग्न. आणि माझ्यासोबत आता दिव्या आहे. गुडिया गेली तिच्या मावशीसोबत. आणि दिव्याला पण म्हटलं जा बो असं. पण दिव्या नाही म्हणते. का ग जायचं का? नाही पुढच्या वेळेस जाईल तिथं. पुढच्या वेळेस जाईन. कारण की त्यांच्या गावाजवळ नाही ना 40 गाव जवळ येतं. तर ते जाऊन येतात मध्ये. आणि इकडे काही येता येत नाही. त्याच्यामुळं दिव्या थांबून गेली. नाही म्हणत होती ती. तिला सांगितलं मी नाही जा बो असं. का ग? नाही म्हणते ती. चला आता आपण आहे ना जे झाडू वगैरे मारला गेला. 4चे भांडे. परत काय राहिलेलं आहे पोचा मारायचा आहे. म्हणजे संध्याकाळचा झाडू मारून झालेला आहे. फक्त पोचा मारायचा आहे. चल मी पोचा मारून घेते. ते बिस्किट वगैरे तू ठेवून दे. आणि ताईचा ड्रेस पण ठेवून दे. हां. आणि तोंडात पाय धुतू पण. मी पण नाही आणि ती पण तोंडात पाय नाही ना काहीच नाही सकाळपासून. त्यांच्याच मस्त इतक्या चालू होत्या ना. बस कधी 2 दिवसापासून टाईम कुठे जात होता. आता बघा 7 वाजून गेले तरी वेळ असं वाटत होतं. तर सकाळच झालेली आहे बो असं. आणि ते तर दिवसभर याला गेलेले होते दवाखान्यात. काही कपडे घेतले तिने. 3 ड्रेस घेतले. 4000चे आणि 3च ड्रेस आणले तिने. कपडे घेतले. परत तिचं दुसरं काम होतं. दवाखाना केला. ते आले 5 वाजता. जेवण वगैरे करून आता गेले. सकाळी स्वयंपाक करून ठेवलेला होता. पण तिला वेळ नव्हता. त्याच्यामुळं मग ती 5 वाजता जेवण केले दोघांनी. आणि आत्ता गेले 7 वाजता. आता काही घरी जेवण वगैरे करणार नाही. बाहेरच खाऊन घेतील ते पण आता. आणि कसं गावाला आलं म्हणजे खूप कंटाळा येतो. आणि आमचे साहेब येतील आता 8 साडेआठ वाजून जातील. भात आहे 2 म्हणजे 4-5 पुऱ्या आहेत. आता काही स्वयंपाक करायचा नाही मला. आणि जर करायचा राहिला तर मग गुडियाला दिव्याला आणि दादाला मॅगी करायला लावीन मी. आणि आम्ही आहे तर तेच खाऊन घ्यायला. चला संध्याकाळी काय मग जेवण वगैरे स्वयंपाक तर काही करायचा नाही आहे. तेच 2-3 भांडे घासायचे. पोचा मारायचा आहे. फ्रेश व्हायचं आहे. आणि आमच्या साहेबांची वाट बघायची. तर चला भेटू आपण उद्या.